नमस्कार, इंडियन फार्मर ऑन्टरप्रिनर्स मध्ये आपले स्वागत आहे. आज मी पुण्यामध्ये आलेलो आणि मला एक फार्मर ऑन्टरप्रिनर भेटलेले आहे तिथे एका कॅफेमध्ये आले असता. ते स्वतः आंबे जे आहेत ते पिकवतात आणि स्वतः विकतात. तर ह्या वर्षीचा जो आंबा आहे 8 एकर आंबा आहे त्यांनी स्वतः विक्री केलेला आहे. तर त्यांनी काय काय टेक्निक यूज केल्या म्हणजे पुण्यामध्ये स्वतः कस्टमर पर्यंत त्यांचा आंबा पोहोचवलेला आहे. त्याबाबत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. आज बरेच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतो की आपला माल आपण कसा विकायचा किंवा बरेच जण शहरातले लोक म्हणतात की आपण आपला पिकवलेला शेतकऱ्यांनी स्वतः माल विकला पाहिजे, पण त्यामध्ये पण बरेच अडचणी आहेत. पण अशी काही तरुण उद्योजक आहेत किंवा तरुण शेतकरी आहेत जे स्वतः माल स्वतः विक्री करतात. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहेत. आपल्या बरोबर आहेत विवेक पानबंद, जे पारनेर तालुक्यातले आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर. काय नक्की आपण आंबे घेऊन उभं राहिलेले आहेत आणि स्वतः मार्केटिंग करताय? बरोबर. धन्यवाद. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मला इंडियन फार्मर एंटरप्रेन्योर या चॅनलवरती बोलण्याची संधी दिली. तर आपला जो आंबे ते आपण स्वतः विक्री करतो. मग गावाकडून आंबे आणून त्याची ट्रायल आपण जिमच्या बाहेर उभं राहून, मॉलच्या बाहेर उभं राहून किंवा जे प्रीमियम ठिकाणी त्याच्या बाहेर उभं राहून ट्रायल देतो. ज्यांना घाई आहे त्यांना आपण एक एक आंबा देतो, त्यांना आपला कॉन्टॅक्ट नंबर देतो. अशा प्रकारे यावर्षी आपण आंब्याची विक्री केलेली. अरे वा, ग्रेट ग्रेट. बाग आपण जवळपास आहे ना 2021 आणि 2022 अशी टप्प्याटप्प्याने लावली. टोटल एक 8 एकर क्षेत्रामध्ये 2000 झाड आहेत. आणि याआधी पण फळे आले होते, पण या वर्षीपासून आपण डायरेक्ट कस्टमरला विक्री करण्याचा निर्णय घेतला. ओके, ग्रेट ग्रेट. आणि काय काय टेक्निक यूज केला? कारण बरेच प्रॉब्लेम येतो शेतकऱ्यांना. बरोबर. की डायरेक्ट व्यापाऱ्याला देतात तर त्याच्याकडे थोडा टाइम नसतोय, किंवा बरेच असे लोक आहेत की आता प्रयत्न करायला लागलेत कस्टमर पर्यंत बरोबर. पण आपण काय वेगळी टेक्निक यूज केली की 8 एकर आंबा कमी नाहीये, तो सगळा तुम्ही विकलेला आहे कस्टमर पर्यंत? बरोबर. आता याच्यात काय होतं का आमचे जे दाजी आहेत आदिनाथ घनवट आणि बहीण वर्षा घनवट यांनी शिरूर आणि परिसरातल्या कस्टमर पर्यंत आंबा पोहोचवला. पण हा आंबा पुण्यापर्यंत आला पाहिजे, मुंबईपर्यंत गेला पाहिजे हे आपल्याला वाटत होतं. मग आपण सुरुवातीला काय केलं का सोशल मीडियावरती स्टोरीच्या रूपात आंब्याची स्टोरी सांगायला सुरुवात केली. तिथून कस्टमर यायला सुरुवात झाली. ते कस्टमर आल्यानंतर त्यांच्याकडून माउथ पब्लिसिटी झाली आणि बाकी मॉल किंवा भारी ठिकाणी किंवा जिमच्या ठिकाणी आपण आंबे दिले आणि तिथून आपण बऱ्यापैकी विक्री केलेली. ग्रेट ग्रेट ग्रेट. Yes. आणि कसा रिस्पॉन्स येतोय? तुम्ही असं बऱ्याच पहिल्यांदा असं झालं असेल की विक्री होत नाही किंवा पहिल्यांदा बरोबर. बरेच जण लागतात, पण तुम्ही कसं प्रयत्न केला? काय विषय होता का मला माझे वडील आठवतात का ते शिक्षक असायचे. सोमवार ते शुक्रवार शिक्षक आणि शनिवारी यायचे भाजी तोडायचे, रविवार सकाळी जाऊन विकायचे. त्यांनी कधी लाज बाळगली नाही, तर आपण का लाज बाळगायची? आणि मेन मुद्दा काय आहे की आपण ज्यावेळेस विक्रीला गेलो त्यावेळेस सुरुवातीला प्लस मायनस रिस्पॉन्स आला, पण ज्यावेळेस या आंब्यावरती चिक गाळायला लोकांना दिसला किंवा देठ हिरवा दिसला तर त्यांना कळालं का फ्रेश माल आहे. तिथून त्यांनी तो माल घ्यायला सुरुवात केली आणि बार्गेनिंग पण झाली नाही आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न आंबे विक्रीतून मिळालेलं आहे. कोणते कोणते ठिकाणी पुण्यामध्ये तुम्ही बघितले आंबा विक्रीसाठी? पुण्यामध्ये जर पाहायला गेले तुम्ही औंध परिसरामध्ये तर वेस्टर्न मॉलच्या परिसरात आपण विकलं. नंतर एक स्टारबक्सचा परिसर आहे, तिथं शनिवार रविवार क्राऊड असतो, तिथं आपण विकला. नंतर मी ज्या जिम मध्ये जातो त्या जिम मध्ये बाहेर जाऊन आपण त्याचे ट्रायल दे आणि तिथं बऱ्यापैकी आंब्याची विक्री झालेली. एका माणसाला जर आंबा आवडला तर त्या माणसाने त्याच्या सोसायटीच्या ग्रुपवर टाकला. सोसायटीच्या ग्रुपवरून काय ऑर्डर आल्या, समजा एखाद्यानी डब्याला ऑफिसला नेला तर तिथून काय ऑर्डर आल्या आणि मग ही कनेक्टिव्हिटी तयार होऊन आपण आंब्याची विक्री अशा प्रकारे केलेली. आणि किती किलो आंबा आपण विकला किंवा टन मध्ये? आता जवळपास आहे ना आपण एक 3 टन आंबा होता, तर 1 टन आंबा आपण शिरूरच्या परिसरात विकला आणि 2 टन आंबा आपण पुण्याच्या कस्टमरला डायरेक्ट का कसं? हा डायरेक्ट शिरूरचं कसं होतं आपला 2 वर्षापासून कस्टमर वर्ग जोडलेला आहे, त्यांना ती टेस्ट माहिती आहे. तर तिथं आमचे दाजी रांजगाव MIDC ला कंपनीमध्ये जातात. ते जाता जाता कंपनीमध्ये जाताना ऑर्डर घेऊन जायचे आणि ते डिलिव्हरी करायचे. बहीण आमचं सगळं बॅक एंडचं जे ग्राउंडवरचं जमिनीवरचं ते सगळं बघायचे आणि पुण्यातले जे ऑर्डर आहे ते सगळे मी बघायचो. असं ग्रेट ग्रेट. म्हणजे 2 टन इथे विकला? हा 2 टन पहिल्याच वर्षात. पहिल्याच वर्षात. अडचणी आल्या सर, कोणीतरी दरवाजा उघडला नाही, कोणीतरी टेस्ट घेतली नाही, कोणतरी न खाताच फेकून दिला किंवा बऱ्याच अडचणी आल्या. पण याच्यामुळे आपण हार मानली नाही, कारण आपण ज्या मातीतून होतो त्या मातीने आपल्याला कष्ट करायला शिकवलेलं, त्या मातीने आपल्याला पिकवायला शिकवलेलं. आपण हे विकलं पाहिजे. शेतकरी हा व्यापारी झाला पाहिजे, व्यावसायिक झाला पाहिजे. शेवटी तुमच्या नावात पण तुम्ही ज्या इंडियन फार्मर एंटरप्रेन्योरशिप नाव ठेवलं, एंटरप्रेन्योर हा फार्मर असणं खूप गरजेचं आहे आणि त्याने व्यावहारिक शेती केली पाहिजे. तीच करायचा आपला प्रयत्न आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि किती किलोनं तुम्ही विकला आंबा? आता सध्या सुरुवातीच्या काळात आंब्याचं ज्यावेळेस मागणी होती त्यावेळेस 150 रुपयाने गेला. जसं जसं तुटवडा व्हायला सुरुवात झाली तसं आपण 200 रुपये किलोने विकला.
200 किलो. हा 200 रुपये किलो आणि एका किलो मध्ये जवळपास आता हा तोतापुरी आहे आणि हा गिरकेशरी आहे. आता आपला म्हणजे तोडा संपलेला हा छोटा आहे पण जवळपास 300-350 ग्रॅमचा एक आंबा भरतो. 3 ते 4 आंबे एका किलोत बसतात. म्हणजे लोक डझनावर विकतात काय हा, काय बरोबर. व्यापाऱ्यांना देतात. पण तुम्ही किलोवर विकला. किलोवर आणि विकला. 4-5 आंबे फक्त एका किलो मध्ये एक वजन काटा माझ्या बरोबर असायचा, एक आंब्याची बॅग असायची आणि आपण काही बॅग घेतल्या होत्या पिवळ्या कलरच्या, त्याच्यामध्ये आपण आंबे टाकून द्यायचे. बरोबर. तुम्हाला खरंच सांगू का, ज्यावेळेस आपण बाग देतो तर बाग ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस व्यापारी बाग घेताना 25 रुपये किलोने घेतो, लई 60 रुपये किलोने घेतो. त्याच्यावरती तो बाग घेत नाही. तोच तुम्ही आंबा परिपक्व होऊन दिला, थोडं वजन कमी भरतं आंब्याचं कैरीपेक्षा, पण त्याला 150-200 रुपये किलोचा भाव भेटतो. आणि तो भाव भेटल्यावरती आपल्याला त्याच्यात फक्त ट्रान्सपोर्टेशनचा कॉस्ट गेले, बाकी आपल्याला पैसे गेलेले नाही. आणि ह्यामध्ये कसं डिलिव्हरी पोहोचवायला त्रास किती झाला? कारण आता कस्टमर डिलिव्हरीचे पैसे देत नाही ना. तुम्हाला खरं सांगू का, डिलिव्हरी पोहोचवायला आपण सुरुवातीच्या काळात आहे ना अक्षरशः स्कूटीवरती माल घेऊन आलो, ते गाडी जास्त धरतर व्हायची. पण नंतर गावावरून? हा गावावरून 100 पारनेरवरून? किलोमीटरवरून, पारनेरच्या किती वाडेगाव अंतर आहे? शिरूरच्या पुढे एक 9-10 किलोमीटरवरती गाव आहे. अंतर किती आहे? तरी 100 किलोमीटर आहे. आणि मग काय होतं का, आपण गाडीमध्ये माल आणायचो. समजा आपल्याला विमाननगर मधून 5 ऑर्डर आहे, आपण त्याच्या पेड ऍड्स लावल्या. पेड ऍड्स मधून जे ऑर्डर येतील उरलेल्या त्या ऍड म्हणजे त्याचं काम घेतलं. आपण रात्रीचा माल भरायचो, सकाळी तिकडून निघायचो आणि आता ऑर्डर देत चालायचो पुढे. ग्रेट. मी किती दिवस चाललेला सगळं? असं जवळपास आहे ना सर 1.5 महिना चाललं होतं. 1 ते 1.5 महिना. सुरुवातीच्या काळात आपण कैरी दिली आणि नंतर जसे आंबे पिकतील, आडीला लावले होते आपण आंबे, आडीचे संपले सगळे आंबे आंबे आता संपले सगळे. हे तुम्हाला द्यायला थोडे, हे फक्त तोतापुरी घरच्या पुरता आहे आणि हा थोडा राहिलेला आहे तेवढा आणला. असं ग्रेट ग्रेट ग्रेट. म्हणजे हा दिनक्रम आता संपलेला आहे सगळा. आता दिनक्रम संपलेला आहे. आता पुढचे शेतीचे काम पुढच्या चालू वर्षी होते. तुम्हाला शेतीचे काम होते. जर हा. पुण्यातले जर कोण बघत असतील व्हिडिओ, पुढच्या वर्षी जर घ्यायचा असेल तर तुम्ही कुठे भेटाल? ते कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला शेअर करतो. तिथे त्यांनी कॉन्टॅक्ट केल्यावरती त्यांना आपण 100% शेतातून तोडून आणलेला ओरिजिनल असा आंबा देऊ. ग्रेट ग्रेट. जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल, पुण्यामध्ये असाल तर सरांशी कॉन्टॅक्ट करा. सर तुम्हाला नक्की फ्रेश आंबा पुढच्या वर्षी देतील. या वर्षी संपलेले आहेत आंबे सगळे. आणि Yes. तुम्हाला शुभेच्छा आणि अभिनंदन. येस, धन्यवाद. तुम्ही वेळ दिलात, बोलण्याची संधी दिली, धन्यवाद. कारण प्लॅटफॉर्म भेटणं महत्वाचं असतं आणि तुम्ही तो प्लॅटफॉर्म दिलात. चालेल. नाही ऍक्च्युली फार्मर एंटरप्रेन्योर जे आहेत त्यांना सपोर्ट करणे हे आपलं काम आहे. आणि बरोबर. आपण एक बाकीच्या समोर आदर्श निर्माण करतोय फार्मर एंटरप्रेन्योर. बरोबर. आपल्याला शुभेच्छा. हा Yes, व्हिडिओ आपण thank you. इथेच थांबवतो. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.